जर एका रात्रीत तुम्हाला समजलं की तुमच्या ज्या नवऱ्याने तुमच्याशी लग्न केलंय ते खरं नसून फक्त 500 कोटींच्या संपत्तीसाठी रचलेला एक नीच कट होता, तर तुम्ही काय कराल? ही गोष्ट आहे अनन्याची, जिच्या सिंदुराची किंमत एका कागदाच्या तुकड्याने शून्य केली होती. रोहन देशमुख दिसायला देखना, श्रीमंत घराण्याचा नवाबजादा, पण त्याची खरी ओळख म्हणजे त्याचा हवरटपणा. रोहनचे वडील दादासाहेब देशमुख हे राज्याचे मोठे उद्योगपती होते. दादासाहेबांचा एकच नियम होता, माझी संपत्ती फक्त अशाच मुलाला मिळेल जो संस्कारित असेल आणि लग्नानंतर आपल्या पत्नी सोबत सुखी संसार करेल. दादासाहेबांना रोहनच्या उधळपट्टी आणि छुप्या कारवाईंची शंका होती, म्हणून त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट अट घातली, रोहनला 500 कोटीची संपत्ती आणि हवेली तेव्हाच मिळेल जेव्हा तो लग्न करेल आणि लग्नाचे अधिकृत प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट न्यायालयात जमा करेल. रोहनला लवकरात लवकर ती संपत्ती हवी होती. त्याला कोणत्याही मुलीशी आयुष्यभराचं बंधन नको होतं, म्हणून त्याने आपल्या एका मित्रासोबत मिळून एक नीच कट रचला. त्यांनी शोध घेतला एका गरीब भोळ्या भाबड्या मुलीचा, अनन्या. अनन्याचे आई वडील लहानपणीच वारले होते. ती तिच्या आजारी आजी सोबत राहायची. रोहनने अनन्याच्या आजीच्या उपचारांचा सगळा खर्च उचलण्याचं नाटक केलं आणि अनन्याच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. अनन्याला वाटलं रोहन देव माणूस आहे. धामधुमीत लग्न झालं. अनन्या नवरीच्या लाल नऊवारी कपड्यात आणि दागिन्यात सजून देशमुख हवेलीत आली. रोहनने लगेच तिच्याकडून लग्न नोंदणी मॅरेज सर्टिफिकेटवर सह्या घेतल्या. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा अनन्या खोलीत रोहनची वाट पाहत होती, तेव्हा रोहन तिथे आला आणि त्याच्या हातात तेच लग्न नोंदणी प्रमाणपत्र होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि मग्रूस हसू होतं. रोहनने अनन्याच्या हातात ते प्रमाणपत्र दिलं आणि हसत म्हणाला, अनन्या, तुला वाटलं मी तुझ्यावर प्रेम करतो? हे लग्न, हे दागिने, ही लाल साडी सगळं खोटं आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट नकली आहे आणि वकीलही माझाच होता. मला फक्त वकिलाला दाखवण्यासाठी लग्नाचा देखावा करायचा होता. आता मला 500 कोटी मिळणार आणि तुझी मला काहीच गरज नाही. अनन्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे घडणार होती. रोहनचे ते शब्द ऐकून अनन्या स्तब्ध झाली. तिचे अश्रू थांबत नव्हते. ज्या माणसाला ती आपला परमेश्वर मानत होती, तो एवढा नीच निघेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रोहनने अनन्याला रात्रीच हवेलीच्या मागील खोलीत डांबून ठेवले. त्याला भीती होती की जर अनन्या बाहेर गेली आणि तिने पोलिसात तक्रार केली किंवा दादासाहेबांच्या वकिलाला सत्य समजलं, तर त्याला ती 500 कोटीची संपत्ती आणि सोन्या नाण्यांची भरलेली तिजोरी मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन दादासाहेबांच्या मुख्य वकिलांकडे गेला. त्याने ते लग्नाचे कागदपत्रे आणि फोटो वकिलांना दाखवले. वकील साहेब म्हणाले, छान रोहन, नियमानुसार तुला उद्या संध्याकाळी 500 कोटींचे सर्व शेअर्स हवेली आणि गुप्त तिजोरीची चावी हस्तांतरित केली जाईल. पण एक अट अजून आहे. दादासाहेबांच्या वसईतीनुसार मालमत्ता हस्तांतरित करताना तुझी पत्नी अनन्या स्वतः तिथे हजर असावी लागेल आणि तिची सही द्यावी लागेल. हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याने तर मॅरेज सर्टिफिकेट नकली बनवलं होतं आणि अनन्याला डांबून ठेवलं होतं. रोहन धावत हवेलीत आला. त्याने अनन्याला धमकी दिली, तू शांतपणे वकिलांसमोर सह्या करायच्या. जर तू काही गडबड केलीस तर तुझ्या आजीच्या हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर मी लगेच बंद करेन. आपल्या आजीचा जीव वाचवण्यासाठी बिचारी अनन्या तयार झाली. संध्याकाळी वकील हवेलीत आले. रोहनच्या चेहऱ्यावर 500 कोटी मिळण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. अनन्या कापत कापत पेन हातात घेऊन कागदावर सही करणार तितक्यात हवेलीचे मुख्य दरवाजे जोरात उघडले. समोर अशी व्यक्ती उभी होती ज्याला पाहून रोहनच्या हातातला दारूचा ग्लास खाली पडून फुटला. दरवाजावर दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द दादासाहेब देशमुख उभे होते. होय, ज्या दादासाहेबांचा 3 महिन्यापूर्वी अपघात मृत्यू झाला असं रोहनला वाटत होतं, ते जिवंत समोर उभे होते. रोहनचा थरकाप उडाला. बाबा, बाबा तुम्ही तर. दादासाहेब शांतपणे आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि दुःख होतं.
दादासाहेब म्हणाले, हो रोहन, मी जिवंत आहे. मला ठाऊक होतं की माझा मुलगा संपत्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणून मी माझ्या अपघाताचे नाटक केले होते, जेणेकरून तुझे खरे रूप समोर येईल. दादासाहेबांनी वकिलांना थांबवले. दादासाहेब अनन्याकडे गेले. त्यांनी अनन्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, मला माफ कर. माझ्या या नालायक मुलामुळे तुला हा त्रास सहन करावा लागला. रोहनची चाल उलटली होती. आता त्याला समजलं की त्याला एक रुपयाही मिळणार नाही. पण रोहन एवढ्या सहजासहजी हार मानणारा नव्हता. त्याच्या डोक्यात आता पैशाची नशा एवढी भिनली होती की तो क्रूर बनला होता. त्याच रात्री रोहनने आपल्या गुंडांना हवेलीत बोलावले. त्याने दादासाहेबांना आणि अनन्याला हवेलीत त्या गुप्त तिजोरीच्या खोलीत कोंडले. तिथे कोट्यवधीचे सोने आणि रोख रक्कम ठेवली होती. रोहनने तिजोरीच्या बाहेरून पेट्रोल ओतण्यास सुरुवात केली. तो वेड्यासारखा हसत म्हणाला, जर ही संपत्ती मला मिळणार नसेल तर ती कोणालाच मिळणार नाही. बाबा, तुम्ही आणि ही मुलगी या तिजोरीत जळून राख व्हा. मग सगळी संपत्ती आपोआप माझी होईल. रोहनने काडी पेटवली आणि फेकून दिली. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरू लागल्या. तिजोरीच्या आत दादासाहेब आणि अनन्या गुदमरू लागले. रोहन बाहेरून दरवाजा बंद करून 500 कोटींच्या सोन्याचे दागिने आणि रोख पैशांच्या बॅगा घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. पण म्हणतात ना, धर्म रक्षित रक्षित. नशिबाने असा खेळ खेळला जो रोहनने कधी विचारही केला नव्हता. आगीचा धूर हवेलीच्या बाहेर जाऊ लागला. तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी हवेलीला वेढा घातला. दरम्यान तिजोरीच्या आत अनन्याने हिंमत हारली नाही. तिजोरीच्या भिंतीमागे एक जुना तातडीचा मार्ग, एमर्जन्सी एक्झिट होता. त्याची माहिती दादासाहेबांना होती. दादासाहेबांनी आणि अनन्याने त्या गुप्त मार्गाने बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. दुसऱ्या बाजूला रोहन पैशाच्या गाड्या घेऊन हवेलीच्या मागच्या दाराने पळत होता. आगीमुळे हवेलीचा मुख्य खांब कोसळला आणि तो थेट रोहनच्या कारवर आणि त्याच्या पायांवर येऊन पडला. रोहन कारमध्ये अडकला. त्याच्या समोरच त्याने चोरलेल्या त्या नोटांच्या बॅगांना आग लागली होती. ज्या संपत्तीसाठी त्याने स्वतःच्या बापाला मारण्याचा आणि एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तीच संपत्ती त्याच्या डोळ्यासमोर जळून खाक होत होती. रोहन आगीत जळत असताना ओरडत होता, मला वाचवा, मला पैसे नकोत, मला वाचवा. पोलीस आणि अग्निशामक दलाने त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत रोहनचे दोन्ही पाय पूर्णपणे जळाले होते. त्याला अटक करण्यात आली. पण खरी गोष्ट तर आता सुरू होणार होती. 6 महिन्यानंतर कोर्टात जेव्हा निकाल आला तेव्हा दादासाहेबांनी घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण राज्याला हादरून सोडली. 6 महिन्यानंतर कोर्टाचा हॉल गच्च भरला होता. रोहन व्हीलचेअरवर बसला होता. त्याचे दोन्ही पाय गेले होते आणि त्याच्यावर फसवणूक, कट रचले आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे सिद्ध झाले होते. न्यायाधीशांनी रोहनला 14 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. शिक्षेची घोषणा झाल्यानंतर दादासाहेब उभे राहिले. त्यांनी न्यायाधीशांच्या परवानगीने आपल्या 500 कोटीच्या संपत्तीचे अंतिम मृत्यूपत्र वाचून दाखवले. दादासाहेब म्हणाले, माझा मुलगा रोहन याने संपत्तीसाठी खोटे लग्न केली, मला मारण्याचा प्रयत्न केला. तो या संपत्तीच्या एका पैशासाठी पात्र नाही. पण ज्या मुलीला त्याने फसवून या खेळात आणले, अनन्या, तिने आपले कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माझी सेवा करून सिद्ध केले की ती खरी वारसदार आहे. दादासाहेबांनी आपल्या 500 कोटीच्या संपत्तीचे 2 भाग केले. 1.5 कोटी संपत्ती 2.5 कोटी अनन्याच्या नावे करण्यात आली, जेणेकरून ती अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी आणि आजीसारख्या वृद्धांच्या उपचारासाठी ट्रस्ट चालू शकेल. 2. उरलेली 50% संपत्ती देशमुख चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली. रोहन हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत होता. ज्या 500 कोटींसाठी त्याने स्वतःचा आत्मा विकला, ते पैसे त्याच्या डोळ्यासमोर एका अशा मुलीला मिळाले जिला त्याने नकली बायको म्हणून घरात आणले होते. नशिबाने असा खेळ खेळला होता की ज्या मुलाने संपत्तीसाठी खोटे लग्न केले तो तुरुंगाच्या गजाआड आणि अपंग झाला आणि ज्या निष्पाप मुलीला त्याने फसवले ती 500 कोटींची खरी मालकीण बनली. शेवटचा संदेश. मित्रांनो, सत्याचा विजय उशिरा का होईना पण नक्की होतो.
पैशाच्या हव्यासा माणसाला कसा विनाशाच्या दरीत ढकलतो हे या कथेवरून स्पष्ट होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा रोहनला मिळालेली शिक्षा योग्य होती की नाही. अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि रहस्यमय मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक